स्टुडंट्स, आज आपण मराठीच्या व्याकरण म्हणजे वाक्य आणि वाक्याचे प्रकार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे वाक्य म्हणजे काय, तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. ज्या वाक्यातून आपल्याला त्या शब्दसमूहाचा अर्थ प्राप्त होतो, म्हणजेच मिनिंगफुल शब्दसमूह असेल तर त्याला आपण वाक्य म्हणतो. इसका मतलब क्या है हिंदी में कि जब वाक्य होगा, उस वाक्य में जो शब्द समूह है उनके माध्यम से हमें शब्द समूह अर्थपूर्ण होंगे तो हम उसे वाक्य कहेंगे. वाक्याचे दोन भाग असतात, ज्यांच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. उद्देश आणि विधेय. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो, तर या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हा उद्देश झाला आणि जातो हे विधेय झाले. तो आपने हिंदी में भी पढ़ा है कि विधेय और उद्देश्य में, तो उद्देश्य मीन्स कर्ता होता है. उस वाक्य में जिसके बारे में जानकारी दी जाती है उसे हम उद्देश्य कहते हैं. तो आज हम वाक्य के भेद उसके बारे में जानकारी लेंगे. म्हणजेच वाक्याचे विविध प्रकार काय आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार: पहिला विधानार्थी किंवा विधानात्मक वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य या प्रश्नार्थक वाक्य, दुसरा उद्गारार्थी वाक्य, चौथा आज्ञार्थक वाक्य. तो मतलब अभी हम हिंदी में भी देखा है कि जो टाइप है वाक्य के या भेद है वो मराठी हिंदी में भी सेम है. तो विधानार्थी वाक्य मीन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. तो विधानार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते. विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून केवळ विधान केलेलं असतं आणि त्या वाक्याची शेवट कसा होतो, तर पूर्णविरामाने होतो. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉपने. आणि कोणतेही माहिती सांगणारे वाक्य काय असते, विधानार्थी असते. म्हणजे ज्या प्रकारच्या वाक्य केवळ विधान केलेले असते. फॉर एक्झाम्पल, मी आता 10वी शिकतो, तर त्या वाक्याद्वारे त्यांनी काय सांगितले की मी आता 10वी शिकतो, किंवा मी आता 1ली शिकते. तर ते वाक्य द्वारे त्यांनी एक विधान केलेलं आहे. बाबा पंढरपूरला गेले, माझे घर दवाखान्याजवळ आहे, तो रोज व्यायाम करत नाही. ये वाक्य विधानार्थी वाक्य आहे. मतलब जिस वाक्य में केवल विधान किया जाता है उस वाक्य को हम विधानार्थी वाक्य बोलते हैं यानी कहते हैं. विधानार्थी वाक्य एग्जाम्पल देखो. मिहिर आईला मदत करतो, सानवी आईला मदत करते, खूप पाऊस पडला, आजोबा गोष्ट सांगतात, सर्वांची परीक्षा सुरू झाली. त्या वाक्यातून विधान केलेलं आहे म्हणून ते विधानार्थी वाक्य. म्हणजे सानवी आईला मदत करते, ते वाक्य केलं आहे की सानवी आईला मदत करते, केवळ विधान केलेलं आहे. विधानार्थी वाक्याचे खाली प्रकार आहेत: होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी: आज कुणीच अभ्यास केला नाही, तर या वाक्यातून आपल्याला काय सांगतात की नाही शब्द वापरलेला आहे, म्हणजे ते नकारार्थी वाक्य असणार. नकारार्थ मतलब ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. तो निगेटिव्ह सेन्स याच्यातून आपल्याला दिसतो. तुषार खोटं बोलत नाही, नाही इथं वापरलेलं आहे, म्हणजे ते नकारार्थी वाक्य. अनिल सुरेख गातो, होकारार्थी वाक्य. नेहमी विचार करून बोलावे, होकारार्थी वाक्य. म्हणजे विधानार्थी वाक्य मतलब डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे दोन टाईप असतात, ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी. नेक्स्ट टाईप प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य, जे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. हिंदी में क्या कहते हैं हम, जिस वाक्य में से प्रश्न पूछा जा सकता है उस वाक्य को हम प्रश्नार्थक वाक्य कहते हैं. शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच वाक्य प्रश्नार्थी समजावे.
मतलब लास्ट में प्रश्न चिन्ह होगा ही, तो वही प्रश्नार्थी वाक्य होगा. फॉर एक्झाम्पल, तुमचे उपकार मी कसे विसरेन, तुला लाडू आवडतो का, तुम्ही सकाळी कधी उठता, हे प्रश्नार्थी वाक्य आहेत. या वाक्यातनी प्रश्न विचारलेला असतो. नंतर उद्गारार्थी वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. उद्गारवाचक चिन्ह तर एक्सक्लेमेटरी चिन्ह लास्टला असतेच आणि आपल्या भावनेचा उद्गार, मतलब हमारे जो अंदर स्ट्रांग फीलिंग होती है, कुछ सडनली हमने कुछ देखा, उसके बाद हमारे अंदर की जो स्ट्रांग फीलिंग है वो बाहर आती है, तो वही उद्गारार्थी वाक्य में होती है, मतलब एक्सक्लेमेटरी सेंटेन्स में होती है. अब बघ केवढा मोठा साप हा. त्याच्यानंतर बघा, अरे रे पडला बिचारा. अब बघ केवढी प्रचंड ही आग. बाप रे किती भयंकर आहे हा करोना. अरे वाह कितनी सुंदर हा निसर्ग. मतलब इस वाक्य से हमें क्या पता चलता है कि हम कुछ सडनली देखते हैं तो हम हमारे स्ट्रांग फीलिंग, कुछ एक्सप्रेशन बाहर आते हैं, वही उद्गारार्थी वाक्य यानी एक्सक्लेमेटरी सेंटेंस में आते हैं. उसके बाद लास्ट है आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थक वाक्य. ज्या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. मतलब जिस वाक्य से हमें ऑर्डर हो, रिक्वेस्ट हो, प्रेयर हो, एडवाइस हो, सजेशन हो, ये मिलते हैं तो उस वाक्य आज्ञार्थक वाक्य कहा जाते हैं. म्हणजेच ज्या वाक्यातून आपल्याला आशीर्वाद, विनंती, उपदेश मिळतो ती वाक्य आज्ञार्थी वाक्य असतात. म्हणजे मुलांनो रांगेत चला, शिक्षकांनी मुलांना ऑर्डर दिली, मुलांनो रांगेत चला. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा, तो ये ॲडवाइस आहे की उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. उसके एग्जाम्पल देखो, तो दरवाजा बंद कर, आज्ञा केली, देव तुझे भले करो, आशीर्वाद. मतलब हम कहते हैं ना कि गॉड को प्रेयर करते समय हम बोलते हैं कि मुझे पास करो, ये सभी आज्ञार्थी वाक्य में आएगा, यानी इम्पेरेटिव सेंटेंस में आएगा. प्राणीमात्रावर दया करा, उपदेश, देवा मला पास कर, प्रार्थना, कृपया शांत बसा, विनंती. अशा प्रकारे आपण मराठीमध्ये जे वाक्याचे प्रकार आहेत, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच इंग्लिशमध्येही आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे की डिक्लेरेटिव्ह, विधानार्थी म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी इंटरोगेटिव्ह, उद्गारार्थी एक्सप्लेनेटरी आणि आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स.